नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे. आपलं एंटरटेनमेंट विथ शंकर वानखेडे या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. कसे आहात? चांगले आहात? त्यात काही शंकाच नाही, आपण चांगले आहात. आपल्याला एक मेसेज द्यायचा आहे आणि तो मेसेज यूट्यूबपेक्षा चांगला कोणत्याच प्लॅटफॉर्म नाही आहे. हे एक यूट्यूब चॅनल आहे आणि हे यूट्यूब चॅनल या जगामध्ये तुमच्यासाठी बनलेलं आहे. आपण बघलं की आपण टी व्हीवर बघतोय, बऱ्याचशा छोटे छोटे वेगवेगळे चॅनल बघतोय, न्यूज चॅनल बघतोय, इंटरनेट चॅनल बघतोय, कोणते तरी चॅनल बघतोय. पण आता तुमच्यासाठी तुम्हाला सांगतो, तुम्ही यूट्यूबवर आहात आणि तुम्ही यूट्यूबवर माझा हा एंटरटेनमेंट विथ शंकर वानखेडे हे जर चॅनल बघत असाल तर त्यातून तुम्हाला सांगतो तुमचं स्वप्न कसं साकार करू शकता, या जगात तुम्ही एक व्यक्त कसं होऊ शकता. मित्रांनो, तुम्हाला जे करायचं आहे ना ते पहिले व्यक्त करा. जेव्हा तुम्ही व्यक्त करताय ना तेव्हा तुमचे ते स्वप्न असतात, पण स्वप्नाचा पिछा करत असताना ना तुम्हाला ते व्यक्त करावं लागतं आहे. एक गोल तयार करावा लागतो की मला हे करायचं आहे, पण ते तुम्हाला इथं मांडावं लागतं. मग मांडण्यासाठी प्लॅटफॉर्म कोणता आहे? तुमचं घर, बरोबर आहे. तुमच्या घरात तुम्ही मांडता, पण ते तुमचं कोणी ऐकत नाही. का नाही ऐकत? कारण तुम्हाला लहानपासून त्यांनी बघितलं असतं तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला माहीत असतं, पण तुम्ही जगामध्ये जाऊन काहीतरी करणार आहात. मग यासाठी तुम्हाला सांगतो, बघा, तुम्ही माझ्या ह्या चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बी करता. मित्रांनो, तुम्ही जर कधी व्हिडिओ थांबला तर तुम्हाला सांगतो, तुम्ही जीवनात जर सक्सेस व्हायचं असेल ना तुम्ही माझ्यासोबत जोडा. माझ्यासोबत जोडल्यानंतर तुम्हाला मी सांगतो मी काय करू शकतो. मी खूप काही करू शकतो. मी एक मोटिवेटर आहे. मी करमणुकीच्या माध्यमातून नागरिकांना मोटिवेट करतो आणि त्यांना त्यांच्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याचं काम मी करत असतो. आज तुमच्याजवळ एक प्लॅटफॉर्म आहे आणि तो आहे यूट्यूब. तुम्ही व्यक्त करा, काय व्यक्त करा, मला ते बनायचं आहे. बस, या जगामध्ये एक नियम आहे. या धर्तीवर तुम्ही जर कधी आश्चर्यचकित प्रकारे आलेला आहात, तुम्ही काही एकदम सांगून समोर आलेले नाहीत, कुठे जन्मणार, कुठे वाढणार, काय होणार हे तुमच्याकडे काहीच नाही. बस, जेव्हा मी मोठं होतो तेव्हा आम्हाला कळतं मी हा आहे आणि असं असं माझ्या आजूबाजूला आहे. ही धरती चमत्कारी धरती आहे आणि चमत्कारी धरतीमध्ये तुम्हाला सुद्धा चमत्कारी बनवलेला आहे. म्हणून मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला जर कधी काही सक्सेस व्हायचं ना, माझे व्हिडिओ ऐका. हा व्हिडिओ 100% ऐका. तुम्हाला जगातील सगळ्यात सक्षम माणूस मी बनवून देईल. मग मला म्हणायचं यशस्वी होण्यासाठी काही मार्ग असतात. बघा, ज्या पद्धतीनं हे रिमोट कंट्रोल आहे छोटंसं, ह्या मी जो व्हिडिओ काढतो ना त्या व्हिडिओसाठी तर मोबाईल रिमोट कंट्रोल वापरतोय मी. यातून मी हा व्हिडिओ चालू केला आणि यातून हा व्हिडिओ मी बंद बी करणार आहोत. त्यात पूर्वी मी तुम्हाला काही सांगायचं आहे, व्हिडिओवर तुम्ही ऐकशाल तर फायदा होईल तुमचा. या मराठी भाषिकांसाठी मी मराठी व्हिडिओ काढू लागले, नाही मी हिंदीत काढतो. पूर्ण भारतात जगात तो ऐकला जातो, परंतु मराठीसाठी मी मराठी माणसासाठी हा मराठी व्हिडिओ आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर कधी तुम्हाला काही बनायचं असेल तर ते व्यक्त करा. या ब्रह्मांडामध्ये तुमचा आवाज जाऊ द्या आणि या आवाज जेव्हा जाईल ना तेव्हा या ब्रह्मांडाला कळेल, ब्रह्मांडामध्ये तुमचा आवाज तो गुंजेल आणि मग जे तुम्ही व्यक्त कराल ना ते तुमच्यासमोर येईल, तुमच्यासमोर येत राहील. आणि मग तुम्ही तसं पिछा करत असाल. मग तुम्ही कोणत्या कॉलेजला जाणार आहात, त्या कॉलेजमध्ये काय शिकणार आहात, त्यातून तुम्हाला कसं मोठं व्हायचं आहे, तुमचं काय गोल असेल, किती लोक तुमच्या आजूबाजूला असेल, तुम्ही किती मोठं होऊ शकता हे तुमच्याच हातात आहे. तुम्हाला ते करता येऊ शकतं. तुम्हीच तुमचा जीवनाचा शिल्पकार आहात. बाकी सगळे नावाला आहे. घर परिवार तर आम्हाला सपोर्ट करतं, त्यात शंकाच नाही. प्रत्येक आईवडिला वाटतं की माझा मुलगा चांगला झाला पाहिजे, फार स्ट्रॉंग झाला पाहिजे. प्रत्येक भावा बहिणीला प्रत्येकाला वाटतं माझा जो आहे हा चांगला वाढला पाहिजे. म्हणून तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला जर कधी मोठं व्हायचं असेल तर यूट्यूबवर व्यक्त व्हा. यूट्यूब एक असा प्लॅटफॉर्म आहे, त्यातून तुम्हाला जगातील सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटू शकतात. आणि म्हणून स्वतः व्यक्त होत असेल तेव्हा काय करायचं, तेव्हा बंद रूममध्ये जा, पब्लिक जा, कुठेही जा आणि तिथं फक्त यूट्यूबवर मांडा की मला हे बनायचं आहे. सुरुवातीला तर प्रत्येक माणसाला नागरिक असता हो, पण जेव्हा वेळ काळ तो सुरुवात करतो, वेळ जातो, दिन महिने साल गुजरते जाएंगे, हम जीते रहेंगे, प्यार में जीते रहेंगे, गाने जैसे ही जिंदगी है. बस तुम शुरू कर दो, जो कल करे सो आज करो, आज करे सो अभी. यूट्यूबवर व्यक्त व्हा. यूट्यूबवर बनू नका, बनायलाच पाहिजे काही माझं म्हणणं नाही. पण छोट्या मोठ्या गोष्टीतून तुम्ही जेव्हा माणसाला जा, तुम्ही पब्लिकमध्ये जासाल तेव्हा तुम्हाला टोकणारे, आयडिया देणारे, सांगणारे, तुमचं काय म्हणणं आहे ते ऐकणारे आणि त्यातून तुमचे महत्वाकांक्षा काय तुम्हाला महत्त्व देणारे नागरिक समोर येणार आहे. बघा,
10 नाव बी ठेवतील ना, तर बोललेले जे 100% पैकी 90 आहे ना तुमचं कुणबी गाणार आहे. पण ते सांगणारे तुमच्या समोर येऊन 10 जे नाव ठेवू लागले ना ते फक्त सांगतील, त्याच्यात त्यांची जलिशी असतील, ते तुमच्याकडून शिकून घेतील आणि ते स्वतः ते करतील. ही ह्या जगाची रीती. म्हणून मित्रांनो, तुम्ही यूट्यूबवर आलात त्या पद्धतीनं मांडा. व्हिडिओ चांगला ऐकला तर सगळं कळायला भेटेल. तुम्हाला कळावंच असेल, कळून घ्यायचं, सगळं कळतं माणसाला, पण वळत नाही. वळत काही नाही. म्हणजे जेव्हा आपण काही करायला लागतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की मित्रांनो, मी तुम्हाला कुठं सांगत नाही, जेव्हा मी मार्केटमध्ये फिरायचो तेव्हा मी लोकांच्या गाड्या बघायचो. त्या गाड्या बघत असताना मला बी खूप स्वप्न वाटायचं की मी बी गाडी घ्यायला पाहिजे. मला खूप वर्ष गेले, मला गाडी भेटली नाही, माझा पैसा नाही, काय समजेना काय करायला पाहिजे. पण नंतर माझ्याजवळ एक टाटा सफारी, हे टाटाचं मॉडेल आलं माझ्याजवळ. मी टाटा सफारीचं टॉपअप मॉडेल जे होतं ते चूज केलं आणि ते मार्केटमध्ये शोधलं. माझ्या आजूबाजू मित्रापर्यंत गेलं, पण माझ्याजवळ ते येत नव्हतं. पण मग ही आली टाटा सफारी, माझी MS-20 BN 1883. ह्या गाडीला मला मागील बऱ्याच वर्षापासून आता मी 100% त्या गाडीवर माझा जो बी आहे त्या ठिकाणी फिरत असतो. स्वप्न बघितलेलं होतं, त्याला खूप वेळ लागला, मी हिंमत नाही केली, म्हणून माझं लवकर नाही आलं. मला गाडी चालवता येत नव्हती आणि टाटा सफारीची चाबी माझ्या हातात आली. त्या चाबीच्या माध्यमातून मी गाडी शिकलो. माझ्या गाडीचा मीच मालक आणि मीच शिकू राहिलो. मला माझ्या हातून नातेवाईकांनी थोडीफार टिप्स दिली आणि त्यांच्या टिप्सचा मला 100% फायदा झाला. मी छोट्या छोट्या गाड्या चालवू, छोटं मला पण भरोसा नव्हता. म्हणून मित्रांनो, व्यक्त व्हा, प्रयत्न करा आणि जिद्द चिकाटीने मेहनतीनं पुढे जाण्याचे प्रयत्न करा. शॉर्टकटमध्ये काहीच नाही आहे. तुम्हाला सांगतो, यूट्यूबवर तुम्ही आला आणि यूट्यूबवर तुम्हाला असं वाटलं की आता माझे 1000 सबस्क्रायबर सहज होईल आणि 4000 वॉच टाईम घंटे जे आहे म्हणजे सहज पूर्ण होईल. ते पूर्ण होईल काही अर्थ नाही. आणि ते तुम्हाला नंतर कशात तुमचं अस्तित्व उभं राहू शकतं, तर तुमचे व्ह्यूज यायला पाहिजे. जर तुम्ही फुकटात, तुम्हाला जर कधी 1000 सबस्क्रायबर भेटले आणि 4000 वॉच टाईम भेटलं, मग तुम्हाला पाहिजे आणि तुमचे ते मॉनिटाईज झालेले चॅनलचा फायदा काय? आणि त्या फायद्यासाठी तुम्हाला स्वतःच्या बळावर त्यांनी तुमचा व्हिडिओ बघू तुम्हाला महत्त्व देऊन तुम्हाला त्यात सबस्क्राईब केलं गेलं पाहिजे आणि त्यांच्याकडून वॉच टाईम सुद्धा भेटला गेला पाहिजे. आणि त्या 1000 सबस्क्राईबच्या मागं तुम्हाला 4000 घंटे वॉच टाईम भेटला तरच त्याचा फायदा आहे. नसता पण नकली लोक खूप येतात, नकली पद्धतीने वॉच टाईम पूर्ण कम्प्लीट करून घेतात, नकली पद्धतीने सबस्क्राईब पूर्ण करून घेतात आणि मग काय, काहीच नाही. का गए तो काही नाही, क्या नाही ते कुछ नाही. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ लंबा चालला, तुम्ही ऐका. तुम्हाला शॉर्टकट ह्या जगात नाही. तुम्हाला स्वतःला शिकायचं आहे, तुम्हाला मोठं व्हायचं आहे. खूप लोक शून्यातून ईश्वर निर्माण करणारे लोक या ठिकाणी आणि तुम्ही त्यापैकी एक आहात आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी येऊ शकतात. मित्रांनो, मी टाटा सफारी स्वतः दररोज वापरतो म्हणून सांगितलं. मी त्यासाठी मी खूप काही झालो असं मला सांगायचं नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला तुमचे स्वप्न साकार करायचं असेल आणि तुम्ही जर काही करायचं असेल तर तुम्ही व्यक्त व्हा. व्यक्त होताना तुम्हाला चांगला प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे. मग तुम्ही जर काही सोशल मीडियावर असाल, कोणत्या चॅनलवर जाऊन तुम्ही व्यक्त होसाल? तुम्हाला कोणी चॅनलला उभं तर केलं पाहिजे. तुम्हाला सक्सेस होण्यासाठी व्यक्त व्हायचं आहे आणि सक्सेस माणसालाच प्लॅटफॉर्म भेटतो. मग तुम्हाला प्लॅटफॉर्म कधी भेटणार आहे? म्हणून तुमचा स्वतःचा प्लॅटफॉर्म आहे आणि तो आहे यूट्यूब. तुमच्यावर मोबाईल आहे, त्यात काही शंकाच नाही. मग त्या मोबाईलवर जा, यूट्यूब चॅनल ओपन करा. त्याच्यात आपल्याला काय पसंत आहे ते उभं करा. त्यात तुमचा व्यक्त केलेले व्हिडिओ टाका. त्यातून लोकांच्या कॉमेंट त्याच्यावर भर द्या आणि तसं जे तुम्हाला येत नसेल ते शिका. मग काय शिकण्यासाठी काय करावं लागेल? लोकांचे व्हिडिओ बघावं लागेल. लोकांचे व्हिडिओ बघताना काय करावं लागेल? तुम्हाला तुमचे जे विषय आहेत त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ बघावा लागेल आणि त्यातून तुम्हाला पुढे सरकावं लागेल. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? त्यासाठी तुम्हाला करायचं आहे त्यांचे व्हिडिओ बघायचे आहे, त्यांच्या व्हिडिओतून नॉलेज घ्यायचं आहे, त्यांना बी सबस्क्राईब करायचं आहे, त्यांना बी लाईक करायचं आहे. त्यांच्या चॅनलवर जेव्हा तुम्ही जाता तर त्याच्यावर कॉमेंट करायचं आहे आणि त्या कॉमेंटमध्ये तुम्हाला विचारायचं आहे हे तुम्ही केलं ते कसं केलं. कारण की शून्यापासून तुम्हाला प्रत्येकाला उभं राहायचं आहे आणि मग तुमचं चॅनल ग्रो होईल तेव्हा होईल, पण तुम्ही सक्सेस त्याच्या खूप पहिले होईल असाल. म्हणून एज्युकेशन तुम्ही करता, एज्युकेशनमध्ये तुम्हाला फास्ट व्हाय, त्यात ते विषय घ्या, ते विषय दररोज ऐका आणि त्यातून नॉलेज काढवा. मग त्या नॉलेजचे तुम्ही जेव्हा मास्टर होताल ना, तेव्हा तुमची सुद्धा अक्षय कुमार सारखे स्वाक्षरी घेण्यासाठी तुमच्या आजूबाजूचे लोक येतील. काय म्हणतील की तो शंकर वानखेडे, त्यानं शून्यातून ईश्वर निर्माण केलं. जेव्हा मित्रांनो हे सगळं घडतं ना, त्या घडण्यासाठी रात्रंदिवसाची मेहनत असते. बघा, इतकं विचारवंत व्हा की लोकांना म्हणलं पाहिजे तो विचारवंत व्यक्ती आहे
आणि जसंच तसं उत्तर देण्याची मानसिकता ठेवा. पण रिकाम्या आणि भिंडक लोकांच्या नादी लागायचं नाही. हुशार लोकांना किंमत द्यायची, हुशार लोकांमधून जाऊन शिकण्याचा प्रयत्न करायचा. चांगल्या लोकांमध्ये राहिलं तुमचं स्टेटस उभं राहील. आणि तुम्हाला येडे लोक महत्त्व देत असेल तर तुम्हाला सुद्धा लोक म्हणते तो येड्याच्या टीमचा माणूस आहे. म्हणून हुशार लोकांना महत्त्व द्या. मार्केटमध्ये खूप काही आहे, निवडून त्या गोष्टी आपण घेतो. तसंच निवडून कोणी आपण कोणासोबत राहायचं ते निवडून ठरवायचं. आणि म्हणून मित्रांनो, व्हिडिओ बराच लंबा झाला. पुन्हा असंच तुमच्यासोबत येऊ. आणि म्हणून व्यक्त व्हा आणि मोठं व्हा, ग्रो करा आणि सक्सेस व्हा. आणि मला ह्या जगाची भरारी या ब्रह्मांडमध्ये तुमचं आवाज गुंजू द्या. जे तुम्हाला सांगायचं ते या ब्रह्मांडमध्ये गेलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.